आपण आलो आहे कर्नाटक राज्यातील कोप्पल जिल्ह्यातील एका गावामध्ये, ज्या गावाचं नाव आहे कनकगिरी. आपल्याला कल्पना असेल, महाराष्ट्रापासून आपण एक साधारण 500-600 किलोमीटर दूर आलो आहे. या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळाला भेट द्यायला. सुरुवातीलाच थोडी एक खंत वाटते. ही जी आपण पाहतोय ही संभाजीराजांची समाधी आहे. गावातून ज्यावेळेस आम्ही कनकगिरीतून ज्यावेळेस इथं आलो तर आम्हाला समाधी शोधायला त्रास झाला. छत्रपती शिवाजीराजांचे थोरले बंधू त्यांची समाधी या ठिकाणी आहे आणि ती इतकी दुर्लक्षित आहे. एक पडीक जागा आहे. या पडीक जागेमध्ये मध्यभागी या ठिकाणी समाधी दिसते. आजूबाजूला या ठिकाणी एक गज दिसत आहे, रोड दिसत आहे. त्याच्यानंतर हे काही मटेरियल या ठिकाणी पडलेलं आहे. म्हणजे इथं कदाचित शेड असेल आणि ते शेडसुद्धा उद्ध्वस्त झाले. तिथं दिवा लावण्याची एक छोटी जागा दिसते. यातना देणारी बाबाशी की या ठिकाणी कुठेही संभाजी महाराजांचं समाधीस्थळ असा कुठेही बोर्ड नाही किंवा कुठली कर्नाटक सरकारने इथं कुठली व्यवस्था केलेली दिसत नाही. म्हणजे हे सगळं पाहूनच आम्हाला इतका त्रास झाला इथं पोचायला. नंतर गुगल मॅप वगैरे सगळ्या इथल्या स्थानिक 1-2 मंडळींच्या माध्यमातून या ठिकाणी आलो. सर्वप्रथम आपण छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करू. जय संभाजीराजे. मित्रांनो, आपल्याला थोडा इतिहास आपणास कल्पना असेल. इसवी सन 1654 मध्ये महाराष्ट्र प्रांतापासून 500-600 किलोमीटर दूर कनकगिरी, कोप्पल जिल्हा, राज्य कर्नाटक ह्या ठिकाणी घनघोर असं युद्ध झालं. त्याची पार्श्वभूमी अशी, आदिलशहाच्या विरुद्ध काही स्थानिक सरदारांनी बंड केलं आणि ते बंड मोडून काढण्याची जबाबदारी शहाजीराजांचे पुत्र थोरले संभाजीराजे यांच्याकडे आदिलशहाने दिली. त्या काळी सेनापती विजापूरचा अफजल खान सेनापती होता. त्याचा थोडा अहंकार त्या ठिकाणी दुखावला आणि म्हणून त्याने अंतर्गत कट कारस्थान करून या ठिकाणी संभाजी महाराजांची हत्या घडवून आणली किंवा त्यासाठी त्याने जाणीवपूर्वक प्रयत्न केले. आपल्याला अभिमान वाटावा असा संदर्भ या ठिकाणी मित्रांनो लक्षात आणून देतो. ही घटना 1654 साली घडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये हा संदर्भ पूर्ण होता आणि ज्यावेळेस प्रतापगडाच्या पायथ्याशी वाईमार्गे अफजल खान ज्यावेळेस आला, अफजल खानाचा वध जो छत्रपती शिवाजी महाराजांनी केला तो 1659 साली, म्हणजे संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर एक साधारण 4.5-5 वर्षामध्ये शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने आपल्या थोरल्या बंधूंच्या हत्येचा सूड अफजल खानाची हत्या करून घेतला आहे. ही महाराष्ट्रासाठी, तमाम मराठी माणसांसाठी ही अत्यंत अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे. ह्याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजे विसावलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि थोरले संभाजीराजे यांचं जीवाभावाचं नातं किती होतं बाबांनो, तोही तपशील तुमच्या पुढे मांडला पाहिजे. लहान भावावर इतकं प्रेम शिवाजी महाराजांवर संभाजी महाराजांचं होतं आणि महाराजांची हत्या झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पुत्राचं नाव म्हणजे महाराष्ट्रामध्ये परमप्रतापी छत्रपती संभाजी महाराज जे आपण म्हणतो ते संभाजी महाराज आपल्या थोरल्या भावाची आठवण म्हणून आपल्या मुलाचं नाव छत्रपती शिवरायांनी संभाजी ठेवलेलं आहे. आत्ताचे आपले परमप्रतापी छत्रपती संभाजी महाराज, या दोघांमध्ये इतकं बॉन्डिंग, इतकी आपुलकी आणि इतका जिव्हाळा आपल्याला या ठिकाणी जाणवतो. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. मला दुःख याचं वाटतं, खेद याचा वाटतो. आजूबाजूचा जर परिसर पाहिला ही सगळी पडीक जागा, हा सगळा इकडचा हा सगळा परिसर, आणि हा कोण खाजगी जागा मालक असेल त्या जागा मालकाने कदाचित इथं जे पत्रा शेड खांब वगैरे जे पडले कदाचित सरकारने त्याच्याशी समन्वय साधला नसेल किंवा दुर्लक्षित असेल म्हणून हे सगळं पडीक जागेवरती ही समाधी आहे. कर्नाटक सरकारने, महाराष्ट्र सरकारने यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. इतक्या मराठा महापुरुषाची समाधी एका ओसाड
माळरानावरती ती इतकी दुर्लक्षित असावं हे खऱ्या अर्थाने मला वाटतं चिंताजनक, खेदजनक आहे. तमाम महाराष्ट्रातील शिवप्रेमींना, जिजाऊ भक्तांना, जिजाऊ प्रेमींना, तमाम शंभूप्रेमींना मी विनंती करेल की या ठिकाणी आपण संघटितरित्या येऊन काही प्रयत्न जर केले ते दुर्लक्षित असं समाधीस्थळाचा जीर्णोद्धार होऊ शकतो आणि थोरले संभाजीराजांना, या कर्नाटकच्या संभाजीराजांना, आपल्या शिवछत्रपतींच्या थोरल्या बंधूंना न्याय मिळायला मदत होईल. खऱ्या अर्थाने आपण प्रामाणिकपणे पुढे येऊन प्रयत्न केले, कर्नाटक सरकारशी पत्रव्यवहार केला, कर्नाटक सरकारशी संपर्क साधला. कर्नाटकमध्ये पण अनेक खेडेगावांमध्ये, अनेक छोट्या मोठ्या वस्त्यांमध्ये छत्रपती शिवरायांचे पुतळे आहेत. जागोजागी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने वेगवेगळ्या गोष्टी कर्नाटकमध्ये दिसतात. थोडक्यात सांगायच्या संदर्भ असं, कर्नाटकमध्ये पण छत्रपती शिवरायांचं या ठिकाणी भरपूर प्रेम असणारा वर्ग आहे. असो, हे दुर्लक्षित आहे. वाटलं मनाला यातना झाल्या की बाबा शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधूंचं स्मारक अशा पद्धतीने कर्नाटक राज्यामध्ये असावं, यातून आपल्याला काही प्रयत्न करता येईल का, असा एक प्रामाणिक इच्छा मनात आली. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा समाज माध्यमातून शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. स्वराज्य रक्षक छत्रपती शहाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. थोरले संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. जय शिवराय.